गडचिरोलीतून निघालो, नागपूरला पोहोचलो. रात्रभर ट्रेनने प्रवास केला आणि सकाळी नाशिकला उतरलो. पण या संपूर्ण प्रवासामागे नेमकं कारण काय होतं? संध्याकाळी 6 वाजताच्या बसने मी गडचिरोलीहून नागपूरसाठी निघालो आणि बिलकुल रात्री 10 वाजता नागपूरला पोहोचलो. तिथून उबर बाईकवर बुक करून नागपूर रेल्वे जंक्शनला गेलो. दादा आले आहेत मला घ्यायला. जे उबर बुक केलं होतं ते कन्फर्म झालं. आता मी चाललो रेल्वे स्टेशनकडे. खरं सांगायचं तर आम्ही किती जण नाशिकला जाणार आहोत हे मलाही माहित नव्हतं. आमची ट्रेन रात्री 1:30 वाजताची होती. रात्री ट्रेन आली आणि नाशिकचा प्रवास सुरू झाला. रात्रभर प्रवास केल्यानंतर सकाळी डोळे उघडले तेव्हा खिडकी बाहेरचा सुंदर नजारा दिसत होता. या दृश्यांकडे पाहताना जाणवलं गडचिरोली पासून सुरू झालेला माझा हा प्रवास मला किती दूर घेऊन आलाय. गेल्या 2 वर्षापासून कंटेंट क्रिएशन करताना अनेक अडचणी आल्या, संघर्ष केला, पण आज माझ्या कामामुळे मला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आणि वेगवेगळ्या लोकांना भेटण्याची संधी मिळते. नाशिकला पोहोचल्यानंतर जे भाविक आहे ते इथं आनंद घेण्यासाठी आता खड्ड्यांचा 2027 मध्ये आपल्याला नवीन नाशिक बघायला भेटेल. धन्यवाद. नक्की 2027 मध्ये आम्ही परत येऊ. संध्याकाळी प्रत्येक क्रिएटरचा छोटासा इंट्रोडक्शन प्रोजेक्टरवर दाखवण्यात आला. आपलं काम, आपली ओळख आणि आपण कुठून आलो हे सगळं सगळ्यांसमोर सांगितलं गेलं. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद कलाकार चेतन राऊत. आणि खरं सांगायचं तर गडचिरोली सारख्या ठिकाणाहून सुरू झालेला हा प्रवास आज मला इथपर्यंत घेऊन आला. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. पण मी नाशिकला नेमकं कोणत्या कार्यक्रमासाठी आलो होतो हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे.